पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। बोल बजरंग बली की जय। हर हर महादेव। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। मना मना सगळ्यांनी रामायण ऐकायचं आहे। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राघव राम पतित पावन समन तालोचनी रूप सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हो हावीत बरवा हो हावीत बरवा तो वीट बरवा तो वीट बरवा तो वीट बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणा बहुता आवाज वाढव सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून बरवा तो वीट बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून म्हणून विठ्ठल आवडी
सर्व सुखाचे आगर 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 पापर कुमारे पापर कुमारे तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल वापर कुमा देवी वर वापर कुमा तो हा तो हा माधव तो हा तो हा विठ्ठल तो हा माधव तो हा माधव परवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी वर्षी भक्तांच्या कृपेनं म्हणा किंबहुना राजकारण्यांच्या कृपाशीर्वादानं म्हणा पण 550 वर्षे बंदीखान्यामध्ये असणारा देव योगायोगानं शुभ मुहूर्तावर मंदिराचं काम अपूर्ण असताना सुद्धा बऱ्याच लोकांची शंका आहे पण राजकारण्यांचं मत असं यदा कदाचित सत्ता बदलली तर मंदिर पण राहील आणि देव पण बाहेर राहील आपण आहोत तोपर्यंत भगवान प्रभू रामचंद्र सिंहासनावर आरूढ व्हावे आणि ते चालू वर्षी झाले आणि म्हणून पारायण मंडळातील कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की भगवान प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे तर आपण चालू वर्षी थोडासा बदल करायचा आणि तो बदल सगळ्यांच्या पुढे मांडल्यानंतर सर्वांनी अनुमती दिली आणि अनुमती दिल्यानंतर सर्व पारायण मंडळाच्या विचारानं आणि ग्रामस्थांच्या विचारानं व्याख्यान किंवा प्रवचन हा भाग थोडासा पाठीमागे घेऊन आपल्या गावाला
हिंदू धर्म संस्कृती प्रधान असणारा ग्रंथ रामायण हा आपल्या गावातील सगळ्यांच्या कानावरून ओझरता जावा, ओझरता मी म्हणतोय बरं. या न्यायानं चालू वर्षी गीत रामायण हा कार्यक्रम मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. या मंडळाचं नियोजन झाल्यानंतर आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावं असं वाटलं आणि लहान बालकांचं कलापथक पाहिलं त्यावेळेला मनामध्ये एक भाव निर्माण झाला की ही मुलं, ही बाळ, ह्या मुली, कारण मुलं तर आपण इकडे घेऊ शकत नाही तेव्हा ती मुलं, म्हणून मुलींची निवड केली आणि सगळी पात्र मुलींची तयार केली. आणि तयार करत असताना आपल्या हेडमास्टर मॅडमनी आणि पवार सरांनी आतोनात त्याच्यासाठी मेहनत आणि कष्ट श्रम केलं आणि हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीनं चालू वर्षी सादर करायचा. या न्यायानं भागवत महाराजांना पण आमच्या फोन केला मृदंगाला, कारण मृदंग म्हणी कीर्तन सोडून बाकीचं काय वाजवत नाहीत काकडा वगैरे, पण भागवत महाराजांनी मोठेपण मनाचं दाखवलं आणि मी रामायणाची साथ करतो असं म्हटलं. बाकीची काय आपली सगळेच आहेत, सगळी जनावर बाकीची सगळी आपलीच आहेत घरची, त्यामुळं काय अडचणीचा विषय आहे. आणि अशा पद्धतीनं चालू वर्षी आपल्याला दररोज 5 ते 7 या वेळेमध्ये संगीतमय जाहिराती तुम्हाला ज्या पद्धतीनं दिलेला आहे त्याच्यात थोडासा बदल होण्याची शक्यता होते, पण संगीतमय रामायण ऐकवायचा असा मंडळाचा कयास आहे. आणि तो पूर्ण करीत असताना आपण सर्वांनी याला गोड सहकार्य द्यावं अशी वडलाई देवीच्या आणि ज्ञानदेवाच्या चरणी प्रार्थना करून आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. वारकरी संप्रदायाचं, कारण रामायण सांगायचं झालं तर रामकथेत प्रवेश करताना शिवकथेतून करावा असा शास्त्राचा दंडक आहे आणि शिवकथेमध्ये प्रवेश करत असताना रामकथेतून प्रवेश करावा असा शास्त्राचा दंडक आहे. म्हणून युवी 28 विठेवर उभा असणारा भगवान परमात्मा, पंढरीश परमात्मा, या पांडुरंगाचे पहिले वारकरी म्हणून कोण असतील तर भगवान शिवजी. या पांडुरंगाची पहिली वारी कुणी केली असं जर एखाद्याने विचारलं तर त्याचं उत्तर आहे भगवान शिवजी. आषाढी वारीची आज सुद्धा भगवान शिवजी, मी तिथपर्यंतच आणतो, एवढाच भाग सांगतो आणि तुम्हाला जे ऐकायचं आहे त्या कथेकडे लगेच वळतो. मुलींनो, तुमची काय अडचण नसेल तर तुम्ही पाठीमागे जाऊन बसू शकता, माझ्या पुढं हे चालत नाही. तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही पाठीमागे जाऊन बसा, एकदा दोनदा ठीक आहे, सारखंच असेल तर ते चालत नाही. आलं का लक्षात? एखादी वेळेस ठीक असते, बाळ आहे म्हणून. सारखंच असेल तर व्यत्यय आणू नका कथेमध्ये. भगवान शिवजी आषाढी वारी तोंडावरती आली आणि भगवान शिवजी पंढरीच्या वारीला जायची तयारी करायला लागली. अशा प्रसंगी हे वारीला निघाल्याची तयारी आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेनं पाहिलं आणि पार्वती माता भगवान शिवजींना म्हणते, का हो, कसली गडबड तुमची चालले? भगवान शिवजी सांगतायत, गडबड वगैरे काही नाही, मी पंढरीच्या वारीला निघालेलो आहे. आई पार्वती माता शिवजींना म्हणते, प्रत्येक वेळेला तुम्हालाच पंढरपूरला जावं वाटतं,
तुमचं एकट्याचं देवावर प्रेम आहे का? आम्हाला नाही का वाटत एखाद्या वेळेस आपण पण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं? भगवान शिवजी हसले आणि हसून भगवान शिवजी पार्वतीला सांगताय, तुला जर यायचं असेल तर आपली तुझी तू तयारी कर. तयारी कर म्हटल्याबरोबर आई पार्वती मातेनं आपलं वारीला लागणारं जे काही साहित्य असतं ते एका बॅग मध्ये भरायला सुरुवात केली. तोपर्यंत गणराज गणपती त्या ठिकाणी आले आणि आई पार्वतीला विचारताय, आई तुझी काय गडबड चालू आहे? पार्वती माता गणराज गणपतीला सांगते, बाबा गणपती बाप्पा, आम्ही दोघे जण पंढरपूरच्या वारीला निघालेलो आहोत. वारीला निघाला? हो. मग तुम्ही दोघे गेल्यानंतर मी इथं एकटा थांबणार नाही, मीही तुमच्या बरोबर वारीला येणार. पार्वती आई शिवजींच्या जवळ गेली आणि शिवजींना सांगते, अहो ऐकलं का? पोरग पण म्हणते मी वारीला येणार. शिवजी म्हणतायत, मग बाल हट्टापड कोणाचं काही चालत नाही. म्हटले यायचं असेल तर ठीक आहे, पण आपणाला आता महामंडळानं प्रवास करता येणार नाही, आपल्याला स्वतःच्या वाहनाने गेलं पाहिजे. मग म्हणून भगवान शिवजीने नंदीला हुकूम केला आणि नंदीला सांगितलं, बाबा नंदी, आपणाला पंढरपूरच्या वारीला जायचं आहे. तुला जे काय अपेक्षित असेल ते गाडीमध्ये तेल भर, तुझी तू व्यवस्था कर, आपणाला पंढरपूरला जायचं आहे. नंदीनं पण आपली सुरुवात, जेवढं साहित्य लागतं तेवढं साहित्य घेतलं. भगवान शिवजी, आदिमाया आदिशक्ती पार्वती आणि गणराज गणपती नंदीवर बसले आणि पंढरीच्या वाटेला लागले. पंढरपूरच्या वाटेनं अगदी पंढरपूरच्या जवळ आपला पहिला विसावा होतो. प्रत्येक रस्त्याला विसावा आहे, त्याचं कारण आहे. त्या विसाव्यावरती भगवान शिवजींनी विश्रांती घ्यायची म्हणून नंदी उभा केला. नंदी उभा केल्यानंतर आई पार्वती मातेनं विसाव्यावरून पंढरपुरामध्ये असणारी वारकऱ्यांची गर्दी पाहिली. 80 वर्षाची जक्क म्हातारी माणसं गळ्यामध्ये टाळ घेऊन ज्ञानदेव तुकाराम भजनामध्ये गुंग झालेली पार्वती मातेनं पाहिली ती आणि ती गर्दी पाहिली. आणि पार्वती माता भगवान शिवजींना म्हणते, अहो ऐकलत का? तुमच्या पांडुरंगाच्या वारीला इतकी गर्दी असते? हो, इतकी गर्दी असते. मग आपणाला इतक्या गर्दीमध्ये यायचं काय जमणार नाही. मी आपली पंढरपूरच्या जवळपर्यंत येते. आपला तुमचा पांडुरंग, तुमची गर्दी तुम्हाला लक लाभू द्या, मी काय या गर्दीमध्ये येणार नाही. विसाव्यावरून ही दिंडी निघाली आणि आज आपल्या रस्त्याला जाताना पंढरपुरामध्ये जो रेल्वेचा पूल लागतो, त्या रेल्वेच्या पुलाच्या थोड्याशा पुढच्या बाजूला पूर्वी एक सुंदर अशी बगीचा होती आणि त्या बगीच्यामध्ये एक जलाशय होतं. आणि त्या ठिकाणी आज सुद्धा पार्वती देवीचं मंदिर आहे. गेलात कधी तर पहा, हे सांगावं लागतं म्हणून सांगतोय. आणि त्या ठिकाणी पार्वती माता त्या पाणवठ्याजवळ थांबल्या. त्या बागेमध्ये भगवान शिवजी, गणराज गणपती हे दोघे जण नंदीवर बसले. सरळ रस्त्यानं चंद्रभागेमध्ये गेले. चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर दोघांनी सुचिरभूत आंघोळ केली. नंदीला सुचिरभूत आंघोळ घातली आणि कपडे करून ही दिंडी
पांडुरंगाच्या दर्शन बारीला समोरच्या घाटावरून वरती आले नामदेव पायरीच्या रस्त्याने। अगदी नामदेव पायरीच्या काही अंतरावर ही दिंडी आली दोघांची। तर नामदेव पायरीच्या पुढे वारकरी गोल फिरण्यासाठी गर्दी करत असतात नेहमी। त्या ठिकाणी जवळ आल्याबरोबर त्या ठिकाणी गर्दी असते। त्या गर्दीमध्ये एका वारकऱ्यानं भगवान शिवजीला पताका उंच केली आणि सांगितलं, ए म्हाताऱ्या, इथं मरणाची गर्दी आणि मरणाच्या गर्दीमध्ये नंदी शिरवलाच। एखाद्याच्या पायाला काय लागलं वगैरे काय कमी जर झालं तर कोण जबाबदार त्याला? माघारी फिर, नंदी माघारी फिरव। भगवान शिवजी गणपतीला म्हणतायत, गणपती बाप्पा वारकरी बिघडलेत बर का। वारकरी जर बिघडले तर आपलं काय खरं नाही। मग काय करूया, नंदीला आपण इथं कुठंतरी उभा करूया। म्हणून तिथूनच जवळ आतल्या बाजूला नरहरी महाराजांचा मठ आहे। त्या नरहरी महाराजांच्या मठाच्या जवळ लागून एक मारुतीरायाचं मंदिर आहे आणि त्या मारुतीरायाच्या मंदिरात समोर भगवान शिवजींनी आपला नंदी त्या वेळेला उभा केला, तो आज अखेर तिथं उभा आहे। जगाचा प्रवास तुम्ही केला तर मारुतीच्या पुढे नंदी असणार एकमेव एक ठिकाण काय असेल तर ते पंढरपूरचं नरहरी महाराजांच्या मठा शेजारचं मारुतीरायाचं मंदिर। त्या ठिकाणी नंदीला उभा केला। भगवान शिवजींनी गणराज गणपतीला आपल्या कडेवर घेतला। पूर्वी कडेवर घ्यायची पद्धत होती। कडेवर घेतलं आणि भगवान शिवजी नामदेव पायरीच्या महाद्वाराच्या पायऱ्या चढून उंबऱ्यात जवळ गेले। तो मोठा उंबरा आहे तिथं, आणि तिथं गेल्यानंतर गणराज गणपती बोजाड असल्यामुळं कडेवरून खाली घसरले। खाली घसरल्यानंतर भगवान शिवजी गणराज गणपतीला म्हणतायत, बाबा बाळा गणराया, मला जमत होतं तोपर्यंत घेतलं, आता इथून पुढं मला काय तुला तिथपर्यंत घेऊन जायचं शक्य नाही। म्हणून उत्तराभिमुख महाद्वारामध्ये जी गणराय गणपतीची मूर्ती आहे त्या गणराज गणपतीच्या मूर्तीची स्थापना भगवान शिवजींनी केलेली आहे। गेला तर दर्शन घ्या। हा गणराज गणपतीची स्थापना त्या ठिकाणी केली आणि भगवान शिवजी रावळातून मंद पावलानं पांडुरंगाच्या भेटीला निघाले आणि पांडुरंगाच्या भेटीला निघाल्यानंतर गरुड खांबाजवळ गेले आणि गरुड खांबाजवळ गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याची आणि भगवान शिवजीची दृष्टादृष्ट झाली। दृष्टादृष्ट झाल्याबरोबर दोघे जण एकमेकाच्या अंतर्यामी विलीन झाले। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय। भगवान शिवजी रामाचं भजन करायचे आणि राम भगवान शिवजीची पूजा करायची। म्हणून हा कथा हे सांगावी लागते म्हणून थोडीशी सांगितली। चला आता इथून पुढे तुम्ही जी कथा ऐकण्यासाठी आतुर झालेले आहात त्या कथेची आपण सुरुवात करणार आहोत। शरयू नदीच्या किनाऱ्यावरती कोसल नावाचा देश आहे आणि त्या कोसल नावाच्या देशाच्या राजधानीचं ठिकाणाचं नाव अयोध्या आहे।
अयोध्या नगरीचा विस्तार पाहिला तर 4 कोस लांब आहे आणि 2 कोस रुंद आहे. सर्व सुविधांनी परिपूर्ण असणारी ही अयोध्या नगरी, सुंदर अशी घरं, सुंदर असे रस्ते, सुंदर अशा शाळा, मुलांच्यासाठी सुंदर अशी खेळण्यासाठी बाग बगीचा, असं सगळं सुंदर असताना आणि अशा सुंदर नगरीचा राज्यकारभार हा राजा दशरथ पाहतो आहे. राजा सर्व गुणांनी संपन्न आहे, सगळ्या गुणांनी संपन्न आहे, विद्वान आहे, ज्ञानी आहे, गुणी आहे. अयोध्या नगरीमध्ये एक अशिक्षित माणूस नाही, एकही आजारी नाही, एकही गरीब नाही आणि एक पण दुबळा लटका नाही. आणि अशा अयोध्येमध्ये एक दिवसची कथा. राजा दशरथाचा दरबार गच्च भरलेला आहे. माधवा, राजा दशरथाचा दरबार गच्च भरलेला आहे आणि गच्च भरलेला असताना वशिष्ठ वामदेव सगळे सिंहासनावर बसलेले असताना अचानक 1-2 बटू, बोलवा सगळे, या राजवाड्याच्या द्वाराशी येतात. द्वारपालाने अडवलं आणि विचारलं, आपण कोण? आमची नावं लव आणि कुश, आम्ही वाल्मिक ऋषीचे शिष्य आहोत. प्रसंगी द्वारपालाने विचारलं, शिस्तीत या, शिस्तीत या, पहिला दिवस आहे, काही गोष्टी समजून घ्या, इतकं सोपं नव्हते. उभा राहा, इकडे इकडे उभा राहा, टाळ्याने स्वागत करा बाळांचं आपल्या. सावकाश. आणि द्वारपालाने खुर्चीच्या माग इकडे पण या, इकडे काय या, तुम्ही दोघी तिथंच थांबा, तुम्ही दोघी तिथंच थांबा, तुम्ही दोघी इथंच थांबा, तू पण इकडे ये, इकडे. फक्त राम सोडून सगळ्यांनी जागा आपापली उभा करा. फक्त वाईट दृष्टीनं पाहू नका या बाळांच्याकडं, चांगल्या दृष्टीनं आपल्यातपणाची जन्माला यावी या भावनेनं पहा या बाळांच्याकडं, गोड नजरेनं पहा. म्हणून बाळ निवडले. आणि त्या द्वारपालाने विचारलं आहे, बाळानो, तुम्ही वाल्मिकीचे शिष्य? हो, वाल्मिकीचे शिष्य. तुम्ही काय करता? आम्ही रामचरित्र गातो. गाऊन सांगता? हो, गाऊन सांगतो. कसं गाता हे विचारल्यानंतर ऑपरेटर चव्हाण साहेब, कसं गाता हे विचारल्यानंतर त्या 2 मुलांनी वाल्मिक ऋषींनी ज्या पद्धतीनं सांगितलं कसं गाता हे प्रात्यक्षिक विचारल्यानंतर त्या मुलांनी ज्या पद्धतीनं गाऊन दाखवलं तीच पद्धत आज आपल्या समोर सादर होत आहे. लक्ष द्या.
स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण एक सारिखे दोन्ही दिसती एक सारिखे वर्णन करीती प्रिय पित्याचे दोन्ही दिसती एक सारिखे वर्णन करीती प्रिय पित्याचे ऐकुनी सारे सभा मंडपी ऐकुनी सारे सभा मंडपी मंत्र मुग्ध होती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण राज्य कारभार राजा दशरथ पाहतोय कमी आवाजात सर्व गुण संपन्न असा राजा आहे राजाला 3 पठराण्या आहेत पण 3 पठराण्या असून सुद्धा पोटी संतान नाही म्हणून राजा दशरथ नाराज आहे नाराज असलेला राजा याला शिकारीचा नाद आहे राजा दशरथ हा शब्दवेदी धनुर्धारी आहे जय जय एक दिवसची घटना शिकार करायची या हेतून राजा दशरथानं सुमंत नावाचा आपला प्रधान आणि काही नोकर सोबत घेतलेले आहेत
आणि राजा दशरथ शिकार करायच्या उद्देशानं जंगलामध्ये गेलेला आहे. जंगलामध्ये एक सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या काठाला पानाने गच्च डबडबलेलं एक झाड आहे. त्या झाडावरती राजा दशरथ धनुष्य बाण घेऊन शिकारीच्या शोधासाठी झाडावर जाऊन बसलेला आहे. दिवसभर राजा शिकारीचा शोध घेतोय, पण दिवसभर शिकार सापडली नाही. दिवस मावळतीला गेलेला आहे आणि दिवस मावळतीला गेल्यानंतर राजा दशरथाला वाटलं आता आपणाला शिकार मिळणार नाही. म्हणून राजा दशरथ, नाराज झालेला राजा दशरथ झाडावरून उतरून घरी जायचं या न्यायानं झाडावरून उतरण्याच्या तयारीला लागलेला आहे. आणि राजा दशरथ उतरण्याच्या तयारीत आहे. तोपर्यंत अचानक त्या तलाव्यातून बूड 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 असा आवाज आलेला आहे. राजा दशरथानं तो आवाज ऐकलेला आहे. तो आवाज कशाचा होता? एक मुलगा आपल्या आई वडिलाच्या ऋणातून मुक्त व्हावं म्हणून आपल्या आई वडिलाला खांद्यावरून काशीला घेऊन निघालेला होता. त्याचं नाव आहे श्रावण बाळ. पूर्वजन्माचा विचार जर केला तर श्रावण बाळाचे आई वडील पूर्वजन्मामध्ये क्रौंच पक्षाची एक नवरा बायकोची जोडी होती आणि श्रावण बाळ हा एका माशाच्या पोटी जन्माला गेलेला होता. ज्या जलाशयामध्ये श्रावण बाळ मासा होता त्या जलाशयातील पाणी आटायला लागलं आणि मासे फडफडायला लागले. बरेच मासे फडफडून मेले आणि अक्रौंच पक्षाच्या जोडप्याने एक हा भला मोठा मासा पाहिला आणि त्यांना वाईट वाटलं. हाही मासा बाकीच्या माशाप्रमाणे चरफडून मरेल म्हणून एक क्रौंच पक्षाचं जोडपं त्या जलाशयामध्ये उतरलेला आहे. आणि हा चरपडणारा मासा आपण दोघांनी उचलायचा आणि दुसऱ्या जलाशयामध्ये नेऊन सोडायचा म्हणून त्याच्या जवळ गेलेले आहे. दोघांनी तो मासा पकडलेला आहे. चोचीमध्ये पकडलेला मासा दुसऱ्या जलाशयामध्ये घेऊन जात असताना थकले म्हणून एका झाडावरती बसले. ज्या झाडावरती बसले ते झाड होतं वेळूचं. वेळू म्हणजे कळप. कळकाच्या बेटामध्ये बसले. काही वेळ निघून गेली आणि न कळत एका पक्ष्याची चोच ढिली पडल्याबरोबर तो मासा त्या दोघांच्या तोंडातून निसटला आणि कळकीच्या बेटामध्ये पडला. दोन्ही नवरा बायकोनी चरपडून चरपडून तडपडून पाहिलं
पण त्या काळकाच्या बेटामध्ये त्यांना उतरता आलं नाही. तो बेटामध्ये खाली मासा फडफडतो आहे. हे दृश्य त्या दोन पक्ष्यांनी पाहिलं आणि काही वेळानं तो मासा मरण पावल्यानंतर त्या माशाच्या वियोगानं हे क्रौच पक्ष्याचं जोडपं, नवरा बायकोचं जोडपं माशाच्या विरहानं चरपडून चरपडून पाय खोडून गतप्राण झालेला आहे. आणि ते गतप्राण झालेलं माशाचं जोडपं पुढच्या वेळेला माणसाच्या जन्माला आलेलं आहे. नवऱ्याचं नाव म्हणजे श्रावण बाळाच्या वडिलाचं नाव देवदत्त आहे आणि आईचं नाव शुद्री माता आहे. दोन्ही नवरा बायको जन्मस्थ आंधळी आहे आणि या आंधळ्यांच्या पोटी श्रावण बाळ नावाचा मुलगा जन्माला आलेला आहे. मुलगा लहानाचा मोठा झाला. ऋषी मुनींच्या संगतीमध्ये वाढत असल्यामुळं एका ऋषीच्या मुखातून त्यानं ऐकलं होतं, आई वडिलाची सेवा करण्या इतकं मोठं पुण्य देवाची सेवा करण्यामध्ये नाही आणि आई वडिलाची अवहेलना करण्या इतकं महान पातक गो हत्येत किंबहुना बाल हत्येत नाही. श्रावण बाळ एक दिवस विचार करतो, आपणाला आई वडिलाच्या ऋणातून मुक्त व्हायचं आहे आणि आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपणाला काय करावं लागेल. म्हणून श्रावण बाळानं नारदाला प्रश्न विचारलेला आहे. नारदा, आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मला काय करावं लागेल तेवढं सांग. नारदानं श्रावण बाळाला सांगितलेलं आहे, श्रावणा, ए बाळा, ए बाळा, श्रावणा, आई वडिलाच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर तुला एक करावं लागेल. आई वडिलाला खांद्यावरती घेऊन कावडीमध्ये बसवून तुला काशीची तीर्थयात्रा करावी लागेल. म्हणून आई वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याचं श्रावण बाळाला ठरवलं. कावड तयार केलेली आहे. तयार केलेली कावड श्रावण बाळानं खांद्यावर घेतलेली आहे. खांद्यावरती शतजन्मीच्या, खांद्यावरती शतजन्मीच्या त्या घेऊनी पुण्याईला, घेऊनी पुण्याईला काशीला श्रावण बाळ निघाला. काशीला श्रावण बाळ निघाला.
शतजन्मीच्या खांद्यावरती शतजन्मीच्या घेऊनी पुण्याईला घेऊनी पुण्याईला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ निघाला शतजन्मीच्या त्यावरती शतजन्मीच्या येऊन पुण्याईला येऊन पुण्याईला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ माय आंधळी पिता आंधळा माय आंधळी पिता आंधळा ग्रीष्म योगी तो अनिल शिवाला ग्रीष्म योगी तो अनिल शिवाला कवत्र देवीन प्राण हा माझा कवत्र देवीन प्राण हा माझा प्राण हा व्याकुळ झाला प्राण हा व्याकुळ झाला झाला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण म्हणून कायमचं गडी लागते पैसे लई जातेले म्हणून हे केलं पुण्याईला काशीला झाडा खाली कावड ठेवणी पाला खाली कावड ठेवणी जलाशयामध्ये झाली बुडवणी राजा दशरथानं त्या जलाशयामध्ये झाडी बुडवलेली आहे झाडी बुडवल्याबरोबर झाडीच्या मुखातून बुड 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 असा आवाज आलेला आहे तो बुडबुड झालेला आवाज राजा दशरथाच्या कानावरती गेलेला आहे आवाज कानावरती गेल्याबरोबर राजा दशरथ विचार करतो काय का असेना पण हे काहीतरी शिकार पाणी पिण्यासाठी पाणवट्यावर आलेली आहे इतक्यामध्ये राजा दशरथ धनुष्याला बाण लावतो आहे आणि आवाजाच्या दिशेनं बाण सोडलेला आहे राजा दशरथ शब्दवेदी धनुर्धर आहे आवाजाच्या दिशेनं सोडलेला बाण श्रावण नावाच्या बाळाच्या छातीमध्ये घुसलेला आहे छातीमध्ये बाण घुसल्याबरोबर विवळ होवनी
आणि किंचाळुनी विवळ होनी आणि किंचाळुनी क्षणात श्रावण पडला भुईवरी शब्द ऐकोनी ध्वनीत याचा शब्द ऐकोनी ध्वनी तयाचा दशरथ धावोनी आला दशरथ धावोनी आला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला राजा दशरथ झाडावरून खाली उतरलेला आहे आणि खाली उतरलेला राजा दशरथ हा एवढी लई गाडी पाहिजे जलाशयाच्या दिशेने निघालेला आहे छातीमध्ये घुसलेला श्रावण बाण घुसलेला श्रावण बाळ मरणाच्या थारोळ्यामध्ये आहे आणि मरणाच्या थारोळ्यामध्ये असणारा श्रावण बाळ आपल्याकडे येणारा हा कुणीतरी पारधी किंवा दुसरा कुणीतरी धनुर्धारी नसून हा अयोध्या नगरीचा नरेश याचं नाव दशरथ आहे हे श्रावणानं ओळखलं राजा जवळ यायला लागलेला आहे जवळ आलेला राजा श्रावण बाळाच्या जवळ आलेला आहे श्रावणाकडे पाहिल्याबरोबर राजा दशरथाचं डोळं दुःखाश्रून ओल चिंब झालेलं आहे आपणाकडे येणारा दुसरा कोणीतरी नसून हा राजा आहे हे श्रावणानं पाहिलं ओळखलं आणि श्रावण म्हणतो तू राजा दशरथ आहे मला तुझा स्वाभिमान होता बाहेर कुणी जरी मला विचारलं ए बाळ तू कोणत्या गावचा तर स्वाभिमानानं छातीला हात लावून मी सांगत होतो देव दैत्याची लढाई झाली त्यावेळेला देवांचा पराजय व्हायची वेळ आलेली असताना देवाच्या बाजूने लढाई करून दैत्याचा संहार करण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे तुझं नाव दशरथ आहे तो देवांना सुद्धा युद्धामध्ये मदत करतोस याचा स्वाभिमान होता आणि सांगत होतो देव दैत्यांना युद्ध कार्यामध्ये मदत करणाऱ्या राजा दशरथाच्या नगरीमधला मी मुलगा आहे माझं नाव श्रावण बाळ आहे श्रावण बाळानं दशरथाला पाहिलं आणि श्रावण बाळ दशरथाला म्हणतो राजा तू मला मारायचं म्हणून बाण सोडला नाहीस हे मला माहित आहे आज एवढंच घरी घेऊन जावा माणसानं जाणून बुजून केलेलंच पाप माणसाला भोगायला लागतं असं नाही माणसाच्या हातून चुकून झालेलं सुद्धा पाप माणसाला भोगायला लागतं पण चुकून झालेल्या पापाच्या 11 पटीनं जाणून बुजून केलेलं पाप भोगायला लागतं आज एकादशी आहे गावात पारायण बसले
हे माहिती असताना जाणून बुजून जर घाणगुण खाल्लं त्याला काय होते पारायणाचं भ्याबू आला जाणून बुजून जर पाप केलं तर वैकुंठवाशी लिहायचं नाही त्याने श्रावण बाळ दशरथाला म्हणतो राजा तू जाणून बुजून पाप केलं नाही हे मला माहित आहे आणि त्या भूमीत आपण जन्माला आलो की ज्या मातीला माणसाच्या हातून चुकून झालेलं पाप सुद्धा सहन होत नाही त्या मातीत आपण जन्माला आलो एवढंच लक्षात ठेवा मग जाणून बुजून केलेलं पाप काय करील हे ध्यानात घ्या राजा हो दे तुझ्या हातून चुकून पाप झालेला चिंता करू नकोस मी तुला माफ करतो राजा उदार अंतकरणाने मी माफ करतो पण राजा माझी एक गोष्ट ऐकशील का माझी एक गोष्ट ऐकशील बोलू नका मध्ये म्हणले बोल मी तुला राजा उदार अंतकरणाने माफ करतो पण असंच काही अंतरावर माझे आंधळे आई बाप तहानेनं त्रस्त झालेले आहे त्या आई वडिलाजवळ माझ्या आई वडिलाजवळ तुला जावं लागेल आता ते आई वडील तुला माफ करतात का नाही हे मला माहित नाही मी सांगू शकत नाही पण तुला तिथं जावं लागेल राजा तू एक कर ही जी पाण्याची झारी आहे ना ही पाण्याची झारी भरून घे आणि असाच या रस्त्यानं पुढे जा काही अंतर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुला माझे आई वडील दिसतील आणि त्या आई वडिलाला एवढं पाणी दे ते तहाने दिले आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव माझे आई वडील पाणी पिऊन संतुष्ट होईपर्यंत मुखातून आवाज शब्द सुद्धा बाहेर काढू नको ही पाण्याची झाडी भरून घे आणि असाच पुढे जा हे श्रावणानं दशरथाला सांगितलं आणि आपली जीवन ज्योत संपवली आपली जीवन ज्योत संपवली राजा दशरथानं ती झारी हातामध्ये घेतलेली आहे दशरथ घेई भरूनी झारी दशरथ घेई भरूनी झारी दशरथ घेई भरूनी झारी राजा दशरथानं ती झारी भरून घेतलेली आहे आणि राजा दशरथ निघालेला आहे मंद पावलानं राजा दशरथ श्रावण बाळाच्या आई वडिलाजवळ गेलेला आहे दशरथ घेई भरोनी झारी चाहूल येता माय विचारी चाहूल येता माय विचारी कान बोलसी कारे रुसची कान बोलसी कारे रुसची आम्हावरी तू लढीवाळा आम्हावरी तू लढीवाळा काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ
काशीला श्रावण बाळ निघाला खांद्यावरती शतजन्मीच्या खांद्यावरती शतजन्मीच्या केवोनी पुण्याईला केवोनी पुण्याईला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला दशरथ घेई बरोनी झारी चाहुल येता माय विचारी कान बोलसी कारे रुसची कान बोलसी कारे रुसची आम्हावरी तू लढीवाळा आम्हावरी तो लढीवाळा काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ निघाला दशरथ बोले माय पित्याना दशरथ बोले माय पित्याना माझ्या हातून तुमचा बाळ वधला माझ्या हातून तुमचा बाळ वधला क्रोध खवळला त्या माय पित्यांचा क्रोध खवळला त्या माय पित्यांचा पुत्र योगे मरशील मनोनी पुत्र योगे मरशील मनोनी सोडिले प्राणाला सोडिले प्राणाला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ निघाला काशीयावरती शतजन्मीच्या त्या खांद्यावरती शतजन्मीच्या घेऊन पुण्याईला घेऊन पुण्याईला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ निघाला काशीला श्रावण बाळ राजा दशरथानं घडलेला सगळा कार्यभाग सांगितलेला आहे की आंधळे हट्टी आहेत त्याने सांगितलं आम्ही पाणी पाणी करून प्राण सोडू पण तू बोलल्याशिवाय नाही मग राजा दशरथानं खरं सांगितलेलं आहे आणि अशा प्रसंगी बोलू नका अशा प्रसंगी श्रावण बाळाचे आई वडील राजा दशरथाला सांगतायत राजा म्हातारपणी मुलगा आम्हाला आधार असतो आमचा आधार संपवला आम्ही जगू शकत नाही आणि पुत्राच्या वियोगानं श्रावण बाळाच्या आई वडिलांनी प्राण सोडत असताना राजा दशरथाला शाप दिला भावार्थ रामायणाचा बारकावा पाहिला तपासला तर आपल्या लक्षात येईल
श्रावण बाळाच्या आई वडिलांनी जर राजा दशरथाला शाप दिला नसता, राजा दशरथानं जर जाणून बुजून पाप केलं नसतं, तर राजा दशरथाच्या पोटी रामाचा अवतार झाला नसता. याला पापात पुण्य म्हणावं. आणि म्हणून राजा दशरथाला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिलेला आहे. राजा, आज आम्ही जसं पुत्र पुत्र करून मरतोय, तसंच तुला पण एक दिवस पुत्र पुत्र करून मरावं लागेल. बघा, रामायण तुम्ही ऐकलंय सगळे. ज्या वेळेला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी राजा दशरथाला श्राप दिला की तू पुत्र पुत्र करून मरशील, हा शाप दिला, त्यावेळेला राजा दशरथाच्या पोटी पुत्र होता का, याचं उत्तरही नव्हता. आणि मग श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप खरा ठरण्यासाठी आणि रामाला दशरथाच्या पोटी जन्माला येण्यासाठी राजा दशरथाला काय करावं लागलं, हे उद्याच्या वेळेमध्ये बरोबर 5 वाजता सर्वांनी हजर राहायचं. आजचा पहिला दिवस होता, जरा मागं पुढं झालं, विसंगती आलेली आहे. उद्या ही विसंगती दिसणार नाही. उद्या आम्ही आमच्या पद्धतीनं व्यवस्थित करतो. तरी इथून पुढचा कथाभाग ज्यांना अंतःकरणापासून ऐकायचा आहे त्यांनी उद्या बरोबर 5 वाजता या. अचूक 5 वाजता या ठिकाणी कार्यक्रम चालू होईल. आताच्या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता करत असताना सोये श्रीराम प्रभो ऐकदी कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. सोये राम प्रभू ऐकती. म्हणा कोणतरी म्हणा की राम स्वय ऐकती. सोये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती, रामायण गाती, रामायण गाती. श्रीराम श्रीराम श्रीराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय.